गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। तर आजचा माझा गुढीपाडव्याचा दिवस कसा गेलाय चला माझ्यासोबत बघूया। तर सकाळी लवकर उठून घर छान साफसफाई करून आंघोळ करून मी आता आली आहे किचन मध्ये आणि सगळ्यात आधी अग्निदेवतेला करूया नमस्कार आणि मी लागली आहे माझ्या स्वयंपाकाला। तर सगळ्यात आधी डाळ तांदूळ स्वच्छ धुवून त्याचा कुकर मी लावून घेतलाय आणि गुढीपाडवा आहे म्हणजे अर्थातच असेल बटाट्याची सुकी भाजी आणि पुऱ्या। तर त्यासाठी मी इथे बटाटे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले आहे आणि ते सुद्धा एका कुकर मध्ये उकडायला ठेवले आहेत। आता इथे पुऱ्यांच्या तयारीला लागूया। तर त्यासाठी मी इथे घेतली आहे कणिक, त्यामध्ये टाकलाय थोडासा रवा, ओवा, मीठ, थोडंसं तेल आणि कणिक घट्ट मळून घेऊ जेणेकरून आपल्या पुऱ्या ज्या आहेत ते छान टम्म फुगतील। तर अशी इथे कणिक मळून घेतली आहे ती साईडला करून घेऊया आणि मी आज बनवते छानपैकी पुलाव। तर त्यासाठी मी इथे घेतलाय कढीपत्ता, बटाटा कट करून घेते आहे, थोडेसे वाटाणे आणि बीन्स कट करून स्वच्छ धुवून घेतले। त्याच्यानंतर टोमॅटो चिरून घेते आहे आणि त्यानंतर घेते आहे माझी फेवरेट कोथिंबीर पण आपण स्वच्छ धुवून घेऊया। आणि ही स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी करून घेतली ही बारीक आणि आजचा पुलाव मी करते माझ्या इलेक्ट्रिक राईस कुकर मध्ये, त्यामुळे मी इथे तो कुकिंग मोडवर टाकलाय आणि इकडे राईस स्वच्छ धुवून घेतलाय। थोडासा तो गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकले वाटाणे, शेंगदाणे, कढीपत्ता आणि पुन्हा थोड्या वेळ कुकिंग मोडवर ठेवूया जेणेकरून तो कुकर छान गरम होईल। तर इकडे ते होईपर्यंत मी करते कोशिंबिरीची तयारी। त्यासाठी मी टोमॅटो आणि काकडी जी आहे ती बारीक बारीक चिरून घेतली आहे। आता इकडे राईस कुकर गरम झालाय, त्यामध्ये आपण ज्या भाज्या चिरल्या होत्या त्या भाज्या सगळ्या ठेवून थोड्या वेळ मी पुन्हा हे कुक मोडवर होऊ देते आहे। आणि त्यानंतर त्यामध्ये आता बघा हे व्यवस्थित आपल्या भाज्या झाल्या आहेत। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकूया हळद, त्याच्यानंतर धणे जिरे पूड, गरम मसाला, तिखट आणि हे सगळं टाकल्यानंतर आपण जे आपले तांदूळ भिजवलेले होते ते तांदूळ याच्यात टाकू आणि तांदूळाच्या दुप्पट प्रमाणात आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर या राईस कुकरमध्ये राईस खूप छान मोकळा बनतो आणि त्यासाठी तांदूळाच्या दुप्पट आपल्याला नेहमी पाणी घ्यावं लागतं। तर आता याच्यामध्ये आपण मीठ टाकलं आहे, कोथिंबीर टाकली आहे आणि राईस कुकर बंद करून मी ठेवला आहे। इकडे कुकरमध्ये माझा वरण भात झाला आहे, तर वरण आपण पातळ करून त्याच्यामध्ये मी टाकते आहे मीठ, हिंग आणि हळद आणि हे वरण आता मी ठेवते आहे उकळी आणायला। तर वरण उकळेपर्यंत इकडे माझी मुलगी उठली आहे आणि तिचा ब्रश वगैरे झालाय, तिला मी देते छानपैकी दूध। तर तिला दूध दिल्यानंतर पुन्हा मी माझ्या स्वयंपाकाकडे वळते। तर कोशिंबिरीमध्ये मी टाकते दही। तर आपण टोमॅटो आणि काकडी जी आहे ती बारीक चिरली होती त्यामध्ये दही टाकलं। त्यानंतर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलंय जिरं, कढीपत्ता, मिरची, हिंग आणि याची छानपैकी दणदणीत फोडणी आपण कोशिंबिरीला देऊया। आता या कोशिंबिरीमध्ये चवीनुसार टाकूया मीठ, साखर आणि कोथिंबीर आणि हे आपण साईडला ठेवून देऊया। आता मी जाते आहे कढीच्या तयारीला। त्यासाठी मी ताक बनवून घेते आहे आणि कढी करता करताच माझे हसबंड उठले त्यामुळे मी वळली आहे चहा करायला। तर आमच्या दोघांसाठी छान गरम गरम चहा इथे मी रेडी केलाय। आता चहा घेता घेता मी कढीला सुद्धा फोडणी देऊन दिली आणि इकडे माझ्या कढीला आता उकळी येते। तर कढी झालेली आहे आता माझी रेडी आणि राईस कुकरमध्ये झालाय छान गरमागरम मोकळा असा पुलाव। तर पुलाव झाल्यानंतर आता मी लागते भाजीच्या तयारीला। तर त्यासाठी मी बटाटे कुस्करून घेतले आणि गरम तेलामध्ये जिरं टाकले आहे, कढीपत्ता टाकला आहे, त्यानंतर टाकते आहे हिंग आणि त्यानंतर टाकते आहे मिरच्या। आता हे सगळं झाल्यावर यामध्ये मी टाकते आहे उडदाची डाळ जेणेकरून टेस्ट खूप छान लागते आणि मला बटाट्याच्या भाजीत वाटाणे खूप आवडतात त्यामुळे मी इथे टाकले वाटाणे आणि हे व्यवस्थित होऊ दिल्यानंतर त्यामध्ये टाकतोय आपण हळद, धणे जिरे पावडर, गरम मसाला, चवीनुसार तिखट, थोडीशी आमचूर पावडर, त्याने टेस्ट खूप छान येते आणि त्यानंतर आपण स्मॅश केलेले बटाटे याच्यात टाकूया। तर हे बटाटे टाकल्यानंतर चवीनुसार टाकूया मीठ, कोथिंबीर आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून आता या भाजीला आणून घेऊया आपण दणदणीत फोडणी। ही भाजी इकडे होते साईडला, मी बिना तिखटाची भाजी बनवून घेतली आहे माझ्या मुलीसाठी कारण की ती तिखट अजिबात खात नाही। तर आता इकडे मी लागली आहे पुऱ्या बनवायला। तर सगळ्यात आधी ही बघा पुरी लाटून घेतली आहे आणि गरमागरम तेलामध्ये अशी फ्राय करायला टाकली आहे आणि ही बघा माझी पुरी कशी टम्म फुगली आहे। तर
अशा प्रकारे मी इथे पुऱ्या बनवते आहे, सगळ्या पुऱ्या बनवून घेते आहे. तोपर्यंत माझी मुलगी आणि मिस्टर आंघोळ करून रेडी होत आहेत. आणि हे बघा, ही आंघोळ करून आली आहे माझ्या मागे मागे ड्रेस घालून दे वगैरे करायला. आणि त्यामुळे मी आपला श्रीखंडाचा व्हिडिओ पूर्ण घेऊ शकली नाही. तर इथे मी चक्का फेटून घेते आहे आणि त्यामध्ये मी ॲड केलं चवीनुसार पिठी साखर आणि त्यानंतर वेलची पूड आणि श्रीखंड पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये टाकले ड्रायफ्रुट्स आणि हे रेडी आहे आपलं श्रीखंड. आता हे दोघंही रेडी होऊन करतायत देवपूजा. तर त्यांची देवपूजा होईपर्यंत मी इथे लावलंय गुढीसाठी तोरण. आणि इथे बघा, ही छानपैकी सुंदर रांगोळी काढते तिच्या मनाने आणि मी सुद्धा रांगोळी काढून घेते. तर इथे रेडी आहे माझी रांगोळी. रांगोळी कशी वाटली हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर रांगोळी झाल्यानंतर गुढीसाठी लागणारा मेन प्रसाद म्हणजेच कडुलिंबाची पानं, धणे आणि गूळ याचे छान छोट्या छोट्या मी इथे गोळ्या करून घेतल्या, ज्याला आजच्या दिवशी विशेष महत्त्व असतं. आणि त्यानंतर मी इथे लागली आहे गुढीच्या पूजेच्या तयारीसाठी. तर मी गुढीचे पूजेची तयारी करते आहे आणि आपलं नैवेद्याचं ताट जे आहे ते वाढून घेते आहे. तोपर्यंत इथे माझ्या हस्बंडनी गुढी रेडी केली आहे आणि आमची गुढी उभारली गेली आहे. आता आपण इथे छानपैकी करूया पूजा. तर सगळ्यात आधी सुपारीच्या गणपतीची इथे मी पूजा केली आहे. सणासुदीच्या दिवशी लवकर उठलं तर खूप छान प्रसन्न वाटतं. आणि इथे गणपतीची पूजा केल्यानंतर मी नैवेद्य दाखवला त्याला खोबरा आणि गुळाचा. आता गुढीची पूजा मी करून घेते आहे आणि त्यानंतर त्याला नैवेद्य दाखवते आहे आपल्या कडुलिंबाच्या ज्या गोळ्या असतात. या आरोग्यासाठी खूप छान असतात आणि त्यामुळे याला विशेष महत्त्व असते गुढीपाडव्याच्या दिवशी. तर हा नैवेद्य दाखवल्यानंतर आपला पुरी भाजी आणि जो स्वयंपाक झाला याचा सुद्धा नैवेद्य आपण गुढीला दाखवूया आणि हा नैवेद्य दाखवून गुढीची छानपैकी पूजा करूया. तर अशा प्रकारे गुढीपाडव्याची गुढीची मी इथे करते आहे पूजा आणि ही आमची गुढी आहे रेडी. तर आता हे सगळं पूजा वगैरे झाल्यावर मी घेते जेवणाचं ताट वाढून. त्यासाठी मी इथे घेतलंय मीठ, लिंबू, चटणी, लोणचं, कोशिंबीर, बटाट्याची भाजी. त्यानंतर इथे घेतलं आहे श्रीखंड, कढी, भात, वरण आणि त्यावर छान छान साजूक तूप आणि गरमागरम पुलाव आणि त्यावर साजूक तूप आणि पुऱ्या. तर रेडी आहे आपलं जेवण. जेवण झाल्यावर आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि असा गेलाय आमचा गुढीपाडव्याचा दिवस. तर सगळ्यांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा आणि बाय बाय.